मित्रांनो, BCA MCA इंटिग्रेटेडचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. त्याआधी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आपण बघूया. BBA, BMS, MBA इंटिग्रेटेड आणि BCA MCA इंटिग्रेटेड या दोघांचाही सेपरेट ऑप्शन फॉर्म आहे. परत रिपीट करतो. BBA, BMS, MBA इंटिग्रेटेड आणि BCA MCA इंटिग्रेटेड या दोघांचाही सेपरेट ऑप्शन फॉर्म आहे. जर तुम्हाला BPA मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही BBA, BMS, BBA, MBA इंटिग्रेटेडचा ऑप्शन फॉर्म भरा. जर तुम्हाला BCA, MCA इंटिग्रेटेडमध्ये जर तुम्हाला भरायचा असेल अर्ज तर BCA, MCA इंटिग्रेटेडचा ऑप्शन फॉर्म भरा. जर तुम्हाला दोन्ही ठिकाणी अर्ज भरायचे तर दोन्ही ऑप्शन फॉर्म तुम्ही तुमच्या लॉग इनमधनं भरू शकता. दोन्ही ऑप्शन फॉर्म तुमच्या लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला स्क्रीनमध्ये ते तुम्हाला दिसतील. डेमॉन्स्ट्रेशनमध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर जो इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे, जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल तेव्हा तो ऑप्शन फॉर्म लॉक करायला विसरू नका. बरेचसे विद्यार्थी ऑप्शन फॉर्म लॉक न करता तसेच सोडून देतात, त्यामुळे त्यांचं पुढे अलॉटमेंटमध्ये कन्सिडर केलं जात नाही. तर ऑप्शन फॉर्म तुमचा लॉक करणं आवश्यक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जी आहे की वेबसाईटवर सीट डिस्ट्रीब्युशन हे पब्लिश होईल. ते सीट डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघा. ते सीट डिस्ट्रीब्युशन बघूनच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या कॉलेजेसची यादी दिलेली आहे, युनिव्हर्सिटी वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज. तर तुम्ही ती बघू शकता. ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला मिनिमम एक कॉलेज भरायचं आहे, मॅक्झिमम 300 कॉलेज तुम्ही भरू शकता. तर अशी रिक्वेस्ट आहे की मॅक्झिमम कॉलेज भरा, म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट नीट होईल. त्यानंतरचं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे की तुमचा फर्स्ट प्रिफरन्स जो कॉलेजचा भरणार आहे, फर्स्ट चॉईस कोड, तो नीट भरा. कारण की जर तो तुम्हाला अलॉट झालेला असेल अलॉटमेंटमध्ये तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावंच लागेल, नाहीतर तुमचं ॲडमिशन प्रोसेसमधनं नाव वगळण्यात येईल. परत रिपीट करतो, तुमचा जो फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही भरणार आहात कॉलेज प्रेफरन्समध्ये ऑप्शन फॉर्ममध्ये, तो काळजीपूर्वक भरा. जर तो फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला अलॉट झाला कॅप राऊंड 1मध्ये तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल, ऑटो फ्रीज होईल नाही, आणि तुमचा जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये कन्सिडर केलं नाही जाणार. आता आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलचा डेमो बघूया. सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन या बटनवर क्लिक करून लॉग इन केल्यानंतर लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचा आहे. लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर वरच्या साईडला BBAचा ऑप्शन फॉर्म आहे, खालच्या साईडला BCA MCA इंटिग्रेटेडचा ऑप्शन फॉर्म आहे. कन्फ्यूज नका हो, वरती BBAचा आहे, इथे क्लिअर कट दिलेला आहे ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1 BCA MCA इंटिग्रेटेड. तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे शॉर्टलिस्ट ऑप्शन फॉर्म, शॉर्टलिस्ट ऑप्शन या लिंकवर क्लिक करायचं आहे. शॉर्टलिस्ट ऑप्शन या लिंकवर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला कॉलेजेसचे सर्च जे आहे, तुम्ही ऑलरेडी सीट डिस्ट्रीब्युशनमध्ये पाहिलेले कॉलेज आहेत, नाही तर तुम्ही कोर्स वाईज, युनिव्हर्सिटी वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, कोर्स स्टेटस वाईज, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस, मायनॉरिटी, कोर्स टाईप, स्टेटस वाईज तुम्ही हे सर्च करू शकता. आता एक एक बघूया आपण. तर कोर्स ड्रॉपडाऊनमध्ये BCA व्हिज्युअल आर्ट्स, BCA आणि BCA असे 3 टाईपचे कोर्सेस आहेत. त्यानंतर युनिव्हर्सिटी वाईज पण तुम्ही कॉलेजेस सर्च करू शकता. त्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज पण कॉलेजेस सर्च करू शकतात. नेक्स्ट जे आहे तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड जे कॉलेज स्टेटस आहे त्यावाईज पण तुम्ही कॉलेज सर्च करू शकता, लाईक गव्हर्नमेंट एडेड, अनएडेड, मायनॉरिटी. नेक्स्ट जे आहे तुम्हाला ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस या फील्डवर पण तुम्हाला कॉलेज सर्च करता येईल. जे विद्यार्थी मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी मायनॉरिटी वाईज पण ते सर्च करू शकता. जेव्हा तुम्ही फिल्टर लावाल तेव्हा सर्च कॉलेज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही सर्च कॉलेज या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीचे, त्या डिस्ट्रिक्टचे, त्या याच्यामधली तुम्हाला सगळी कॉलेजेस इथे दिसतील. ओके. त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज दिसत आहेत त्यापैकी काही कॉलेज सिलेक्ट करायचे. फिल्टर जर तुम्ही परत चेंज करायचं तर परत चेंज पण करू शकता. त्यानुसार तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शन इथे येईल. तुम्हाला पहिले कॉलेज सिलेक्ट करायचे, टिक करायचे आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स इथे तुम्हाला टिक करायचं. जे काही तुम्हाला कॉलेज वाटतात तुम्हाला प्रेफरन्स फॉर्ममध्ये ॲड करायचे, ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स हे तुम्हाला टिक करायचे. नेक्स्ट जे आहे, जेव्हा तुम्ही ते कॉलेजेसचे प्रेफरन्सेस ॲड कराल तिथे तुम्हाला एक पॉपअप येईल, सिलेक्टेड ऑप्शन्स ॲडेड सक्सेसफुली, ओके म्हणायचं आहे. त्यानंतर
हे इम्पॉर्टंट पेज आहे जिथे सेट प्रिफरन्सेस करायचे आहेत. म्हणजे तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट केलेत त्यामध्ये तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायचा आहे की हे कॉलेज मला फर्स्ट प्रिफरन्स पाहिजे, याला सेकंड, याला थर्ड, याला फोर्थ, याला फिफ्थ. त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स सेट करायचे. जर तुम्ही इथे प्रेफरन्सेस सिलेक्ट करताना काही चूक केली तर रिसेट प्रेफरन्स म्हणा, परत सेट करा प्रेफरन्स. तर तुम्हाला जे पहिलं कॉलेज पाहिजे तिथे त्याला पहिल्यांदा टिक करा, ऑटोमॅटिक 1 नंबर असाइन होईल. दुसरं पाहिजे त्याला तिथे टिक करा, ऑटोमॅटिक दुसरं त्याला 2 नंबर असाइन होईल. या पद्धतीने तुमचे प्रेफरन्सेस सेट करा. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटन या क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पेजवर पण इन्सर्ट चॉईस कर. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही आणखी काही कॉलेज ॲड करायचे तुम्ही इन्सर्ट चॉईस कोडवरनं ॲड करू शकता, किंवा तुम्हाला एखादा चॉईस सेकंडचा थर्डला मूव्ह करायचा किंवा फिफ्थचा फर्स्टला करायचा तर तुम्ही मूव्ह चॉईस कोड पण करू शकता. नेक्स्ट जे आहे तुमचं लॉक ऑप्शन फॉर्म. म्हणजे तुम्ही आता फॉर्म प्रेफरन्सेस सगळे सिलेक्ट केले, त्याला चॉईसचा कोड पण दिला 1 2 3 4. आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म लॉक करायचा आहे. तर तुम्ही एकदा ऑप्शन फॉर्म लॉक केल्यानंतर त्यामध्ये चेंजेस करू शकत नाही आहेत. त्यामुळे ऑप्शन फॉर्म लॉक करताना काळजीपूर्वक चेक करा की तुमचे सर्व चॉईस कोड तिथे ॲड झालेले आहेत. त्यानंतरच लॉक ऑप्शन फॉर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. परत रिपीट करतो, एकदा तुम्ही लॉक ऑप्शन फॉर्म केल्यानंतर परत फॉर्म अनलॉक होणार नाहीये. ओके. जेव्हा तुम्ही लॉक ऑप्शन फॉर्म या बटनवर क्लिक करणार तेव्हा तुम्हाला पॉपअप येईल, आर यू वॉन्ट टू शुअर यू डू वॉन्ट टू लॉक द ऑप्शन फॉर्म. कन्फर्म या बटनवर जर क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP म्हणायचं आहे. त्यानंतर तुमची समरी दिसेल, तुम्ही जो फॉर्म भरलाय त्याची. तुम्हाला एक तर प्रिंट ऑप्शन आहे, तुम्ही प्रिंट किंवा सेव्ह करू शकता. व्हॉट एव्हर समरी तुम्ही जे काय ऑप्शन भरलेले आहेत सर्व कॉलेजेसची डिटेल इथे येणार आहे. त्यानंतर तुम्ही तो प्रिंट करू शकता. तर अशा पद्धतीने हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म PDF म्हणून सेव्ह पण करू शकता. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ बघण्याबद्दल, चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद.